आणि आता बघत पुढची एक महत्त्वाची बातमी। अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। विशेष घटनापीठासमोर या प्रकरणाची नियमित सुनावणी करायची की नाही या संदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। तर अवघ्या देशाचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे, त्यामुळे नियमित सुनावणी करायची की नाही या संदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, अवघ्या देशाचं लक्ष खरं तर या सुनावणीकडे लागलेलं आहे। आज होणाऱ्या या सुनावणीला साधारण किती वाजता सुरुवात होणार आणि काय वैशिष्ट्य आजच्या या सुनावणीचं? तर अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, आजच्या होणाऱ्या सुनावणीचे काय तपशील, नेमके काय कोणत्या गोष्टींवरती आज निर्णय होणं अपेक्षित आहे? तर प्रशांत यांच्यापर्यंत तुर्तास तरी आपला आवाज पोहोचत नाहीये माझा, मात्र त्यांच्याकडून अधिक तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहतोय अवघ्या देशाचं राजकारण सध्या ज्या गोष्टीभोवती फिरतंय तो म्हणजे राम मंदिराचा मुद्दा। आणि आज राम मंदिर बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। आणि एकूणच विशेष घटनापीठासमोर या प्रकरणाची नियमित सुनावणी करायची की नाही या संदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं याचे तपशील आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत। तर अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार असून नियमित सुनावणीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। प्रशांत, आमचे प्रतिनिधी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आजच्या सुनावणीची काय वैशिष्ट्य आणि साधारण किती वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे? स्वाती, खास करून जर बघितलं आज 10:30 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये घटनात्मक खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। या घटनात्मक खंडपीठामध्ये जवळपास 5 जस्टिस असतील, जे भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील हे खंडपीठ आहे। आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 3 मराठी जज यामध्ये असणार आहे। हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या खंडपीठाचं। दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य जर बघितलं आपण तर आज निश्चित होईल की साधारणतः या वादग्रस्त भूखंड आहे त्या संदर्भात दररोज सुनावणी करायची की नाही या संदर्भात अंतिम निर्णय होईल। आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 14 याचिकाकर्त्या आहेत आणि त्या 14 याचिकाकर्त्यांची एकत्रितपणे याचिका करण्यात आलेली आहे। आपल्याला माहित असेल की अलाहाबाद हायकोर्टाने ज्या पद्धतीनं निश्चित केले होते की 3 विभागणी केली होती भूखंडाची, त्या आधारावरती त्याला सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली, त्याच्यानंतर ही सुनावणी सुरू आहे। आणि यामध्ये जर खास करून बघितलं तर याची प्रतिवादी आणि याचिकाकर्ता या जर दोघांचं एकमत असेल तरच दररोज सुनावणी होऊ शकते। आणि यामध्ये जर बघितलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ वकील जे आहेत कपिल सिब्बल हे प्रतिवादी वकील असणार आहे आणि याचिकाकर्त्यांकडून अनेक अशी वकिलांची फौज आज उभी असणार आहे। साधारणतः 1:30 वाजेपर्यंत या संदर्भात सुनावणी सुरू राहील असे संकेत प्राप्त होत आहे। आणि साधारणतः त्यानंतर निर्णय येईल असं बोललं जात आहे की दररोज सुनावणी करायची की नाही। अगदी प्रशांत, आणि 1:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। आणि या वेळोवेळी या सुनावणी संदर्भात आज दिवसभरात नेमकं काय होतं कोर्टात या संदर्भात आपल्याकडून अशीच माहिती जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। बघूयात पुढची बातमी। आजपासून नागपुरातून काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू होणार आहे। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ताजबाग आणि टेकडी गणेशाचं दर्शन घेऊन ही यात्रा कामठीकडे रवाना होईल। तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला आजपासून रायगड जिल्ह्यातून सुरुवात होतीये। रायगड किल्ल्याहून ही यात्रा निघणार असून महाड इथे शरद पवार यांची या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा होणार आहे। तर आज काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आहे, तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा देखील आजपासूनच सुरू होत आहे। तर काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एकूणच काय स्वरूप या संघर्ष यात्रेचा? स्वाती, आज पासून विदर्भाच्या पूर्व भागामध्ये काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू होती। विशेष म्हणजे दीक्षाभूमी, गणेश टेकडी आणि राजबाग हे जे वेगवेगळ्या धार्मिक संप्रदायांशी कनेक्टेड असणारे स्थळ आहेत
त्यांचं दर्शन घेऊन काँग्रेसचे सगळे नेते विदर्भामध्ये संघर्ष यात्रेला सुरुवात करतायत। काँग्रेसचा बालेकिल्ला कायम विदर्भ राहिलेला आहे, पण मागील 2014 लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फार मोठा फटका या भागामध्ये बसला होता। त्यामुळे काँग्रेसने पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये सर्वाधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे। भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल आणि नागपूर इथे रविवारी याचा समारोप होणार आहे। पण पूर्व विदर्भातले बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लोकसभा आहे त्या त्या ठिकाणी काँग्रेस जनसंघर्षाच्या पदयात्रा आणि सभा आयोजित करून सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचा प्रयत्न करत आहे। सरकार झालेल्या वेगवेगळ्या पातळ्यांवरचं अपयश राज्यातले नेते मांडणार आहेत आणि समारोप नागपूरमध्ये होणार आहे आणि या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे या समारोपाला येतील असं सांगितलं जातं। आणि सागर या यात्रेसंदर्भात अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद। या